प्रयत्न केला पाहिजे आणि कुणाला जर काही सांगायचं असेल तर त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना सांगावं किंवा इथं असं आहे. म्हणजे मग तिथं आता स्वतः पुण्यामध्ये, बारामतीमध्ये, शिरूरमध्ये चंद्रकांत दादा पाटीलांनी पुढाकार घेतलाय आणि ते सर्व ह्या तिन्ही पक्ष मित्र पक्षांची बैठक घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यात जिल्हा स्तरावर, गाव स्तरावर तरी सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे, कारण काय झालं, मागं लोकसभा, मागं विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस ह्याच्यातले शिवसेना आणि भाजप एकत्र होतं, आम्ही आणि काँग्रेस एकत्र होतं, आता काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ते शरदचंद्र पवार काय पक्ष का काय गट ते एका बाजूला त्यांच्याबरोबर गेलेले आहेत. आम्ही आता भाजप, शिवसेना आणि म्हणजे धनुष्यबाण, घड्याळ आणि कमळ हे एका बाजूला आलंय आणि ते बाकीचे जण एका बाजूला गेलेत. अर्थात लोकशाहीमध्ये या गोष्टी चालतात. आम्ही शेवटी विकास हा बघतो. आता याच माळावर तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे काही नव्हतं, इथं कुसळाशिवाय काही उगवत नव्हतं, परंतु इथं आज 18 एकर जागा आम्ही मार्केट कमिटीला दिली बारामतीला आणि मार्केट कमिटीने इथं आपला एक तलाव होत होता त्याच्यातली भराई 6,500 ते 7,000 ट्रक 6 ब्रासचे इथं माल टाकला आणि सगळं भरून घेतलं. आता इथं चांगल्या प्रकारचं मार्केट माझ्या सुपा परगणाला शोभेल असं करण्याच्या बद्दल आमच्या सभापती, उपसभापती आणि त्यांच्या सगळ्या मार्केट कमिटीच्या सदस्यांनी ठरवलेलं आहे. माझ्या परीनं मी पण त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल, गेले 30 वर्ष मी हेच काम बारामतीमध्ये करतोय, त्या पद्धतीने मी सहकार्य करणार आणि लवकरात लवकर हे कंपाऊंडचं काम, रस्त्याचं काम, ते जे काही आमचा कांदा विक्रीच्या करता सेल वगैरे लागतो ती सगळी कामं, काही व्यापाऱ्यांच्या करता गाळे, झाडं, ह्या सगळ्या गोष्टी आता आम्ही सुरू केलेल्या आहेत. दादा, निलेश लंके नाराज आहेत. निलेश लंके नाराज आहेत, ते तिथल्या स्थानिक राजकारणावर नाराज आहेत. त्यांना मी काल घेऊन बसलो होतो. त्यांनी एका मंत्री महोदयांच्या बद्दल मला तक्रार केली आमच्या महायुतीतल्या आणि ते म्हणले की मला ह्या पद्धतीनं सतत अडचण येते, त्रास होतो आणि त्यामुळे ते नाराज आहेत. मी त्यांना म्हणालो की एकदा एकनाथराव शिंदे, तुम्ही, मी आणि देवेंद्र फडणवीस आपण बसूया आणि ज्या मंत्र्याच्या बद्दल नाराजी आहे त्यांनाही आपण बोलूया आणि त्याच्यातून जे काही गैरसमज झाले असतील, कुणाला कमी लेखण्यात आलं असेल, काही आणखीन काही प्रश्न निर्माण झाले असतील ते सोडूया, परंतु तू व्यवस्थितपणे राहा, कुठंही चुकीचं काही करू नको. आता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. सगळ्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा व्हीप लागू झालेला आहे. त्यांनी जर स्वतः काही वेगळं केलं तर मग त्यांना स्वतःला राजीनामा देऊनच करावं लागेल, म्हणजे उभं राहायचं वगैरे म्हटलं तर. असं सध्याची परिस्थिती आहे, परंतु बातम्या जोरात चाललेल्या आहेत आणि त्याला समोरच्या लोकांना उमेदवार नसल्यामुळं ते असे वेगवेगळ्या लोकांना, म्हणजे तुम्हा पत्रकार मित्रांना आठवत असेल की ज्यावेळेस ही सगळी भूमिका 2 जुलैला घडली आणि हे सगळं अस्तित्वात आलं त्यावेळेस त्यांच्यातलेच काही जण म्हणत होते की हे जे बाजूला गेले त्याच्यातल्या एकाला देखील परत घ्यायचं नाही. अजून ते बोलून 6 महिने नाही झालो, तोच लगेच त्या निलेशला, अरे निलेश तू आमचाच आहे, निलेश तू आमचाच आहे करायला लागले. याला काही अर्थ नाही. ठीक आहे, लोकशाही आहे. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेचा शब्द मागितलाय. नाही, त्याच्याबद्दल आम्ही देवेंद्रजी, हर्षवर्धनजी, आम्ही सगळेजण बसू आणि ते आता भारतीय जनता पक्षाचे एक नेते आहेत. आत्ताच त्यांना फेडरेशनवर अमित शाह साहेबांनी चेअरमन केलंय, नॅशनल फेडरेशनवर. आणि ते तुम्ही म्हणताय ते माझं त्यांचं फोनवर बोलणं झालं, परंतु एक मीटिंग आमची आता देवेंद्रजींच्या उपस्थितीत होईल. गेल्या अनेक वर्षांपासून भोरमध्ये पवार साहेबांचा विरोध होता, परंतु आता शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये मेळावा झाला शरदचंद्र पवार गटाचा नसरापूरवर. प्रत्येक जण बेरीज काढण्याचा प्रयत्न करताय. मागं थोपटे साहेबांचं आणि साहेबांचं कधी जमायचं नाही, परंतु आताच्या निवडणुकीच्या निमित्तानं थोपटे साहेबांची आणि काँग्रेसची मतं मिळवण्याच्या करता त्यांनी जमून घेतले. दादा, सुप्रीम कोर्टाने तुम्हाला शरद पवारांचं नाव आणि त्यांचं चिन्ह वापरण्यास बंदी घातली, त्याच्या
दादा सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी आम्हाला- झाली, सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की साहेबांचा फोटो जो आहे तो वापरू नका, कारण तुमचा आता एक वेगळा पक्ष आहे, पक्ष अरे बाबा, ते वापरा. तुला माहिती का, ज्या वेळेस आम्ही ही भूमिका घेतल्यानंतर आम्ही ते सगळं वापरत होतो त्यावेळेस त्यांनी मीडियामध्ये सांगितलं की माझा फोटो जर कोणी वापरला तर मला ऍक्शन घ्यावी लागेल. हा, ऍक्शन घ्यावी लागेल. आणि ते म्हटल्यानंतर आम्ही ते बंद केलं. आम्ही आता सुसंस्कृत नेते म्हणून चव्हाण साहेबांचा फोटो लावतो आणि लोकांच्या समोर जातोय. मात्र ते असं म्हणतात की पवारांची लोकप्रियता जास्त आहे, त्यामुळे पवार साहेबांचा फोटो अजूनही वापरला जातो. त्याचे पुरावे वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये कुणी वापरलं सांगा ना. जिल्ह्यामध्ये त्यांचे पोस्ट तुम्ही परवा बारामतीमध्ये नमो चा कार्यक्रम झाला, रोजगार मेळावा, कुठं तुम्ही बघितला? त्या संदर्भात जर कोणी वापरत असेल तर त्यांना, म्हणजे मला तर माहित नाही, कारण आम्ही पण सगळ्यांना सांगितलं, शेवटी हयात व्यक्ती जी असते त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार त्यांच्या संमतीनेच असतो, ह्याबद्दल दुमत नाहीच. माहितीचा उमेदवार बारामतीमध्ये असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेकरता बारामतीत येणार. अजून आम्ही काही ठरवलेलं नाही. मी बारामतीकरांना, आज माझ्या 5-7 सभा आहेत, त्यावेळेस मला जे सांगायचं ते मी त्यांना सांगणार आहे. आता मुळातच आज मी कधी नव्हे ते 3 तास कार्यक्रमाला लेट आहे. तिथं लोक थांबलेली आहेत. आता तुम्ही मला सोडा. दादा शिरूरमध्ये बिबट